तुम्हा सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर वेट लॉस रेसिपीची सिरीज सुरू आहे. 100 रेसिपीचं चॅलेंज आहे आणि त्यातलाच हा एक पार्ट आहे. तर आजची आपली 9 नंबरची रेसिपी आहे. बनवायला अगदी सोपी आहे, झटपट बनवून तयार होते आणि खायला तर एक नंबर लागते. प्रोटीन, फायबर खूप सारं आहे या रेसिपीमध्ये. तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये ही रेसिपी आवर्जून सामील करू शकता. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला मग उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूयात. गॅसवर पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये अर्धा चमचालाही कमी थोडंसंच तेल घालून घेतलंय. सोबत एक मध्यम आकाराची शिमला मिरची बारीकसर कट करून घातली आणि 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. तर आता शिमला मिरची आणि पनीर छान 2 मिनिट आपल्याला गॅसवर फ्राय करून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये फ्राय करताना चिमूटभर हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची. तर इथं सर्व जिन्नस मिक्स करून आपल्याला छान 2 मिनिट पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. 2 मिनिटामध्ये छान व्यवस्थित हवा तेवढा आपल्याला पनीर फ्राय करून भेटतो. आणि हवा असेल तर यात तुम्ही चिमूटभर गरम मसालाही ॲड करू शकता. पण हळद मीठ आणि तिखटानीच या पनीरमध्ये टेस्ट खूप भारी येते. तर आपल्याला फ्राय केलेला पनीर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तर इथं मी पनीरला एका भांड्यामध्ये काढून घेते. तर आता आपल्याला पनीर काढून घेतल्यानंतर याची एकदम भारी आणि सुंदर अशी डिश तयार करायची, ज्याच्यासाठी याच्यामध्ये आता आपल्याला काही जिन्नस घालायचे आहेत. ज्याच्यामध्ये मी इथं अंकुरित मूग छान रात्रभर भिजत ठेवलेले होते आणि नंतर पाणी, हळद आणि मीठ घालून छान वाफलून घेतले आहेत. 5 मिनिट इथं पाण्यामध्ये वाफलून घेतलेले हे मूग आहेत. सोबतच आता बारीक कट केलेली ककडी, बारीक कट केलेलं टोमॅटो, बारीक कट केलेलं गाजर, बारीक कट केलेला कांदा. तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्हाला कोणत्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही इथं ॲड करू शकता. तर इथं मी गाजर, टोमॅटो, कांदा आणि ककडी घातलेली आहे आणि शिमला मिरची पनीर फ्राय करतानाच घातली होती. वरतून आता काळ्या मिऱ्याची पावडर घालून घेतली. चिमूटभर लाल मिरची पावडर घालून घेतली. सोबतच याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस वरतून घालून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये लिंबू आवर्जून घाला, म्हणजे टेस्ट खूप भारी येते आणि लिंबामध्ये व्हिटॅमिन सी खूप सारं असतं. तर पूर्ण अर्धा लिंबू इथं पिळून घ्यायचा आहे आणि इथं या सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत. खूप भारी डिश तयार होते, खायला एक नंबर लागते. तुम्ही ही डिश संध्याकाळच्या डिनरमध्ये खाल्ली तर वजन कमी करण्यास खूप मदत होईल. तसंच सकाळी नाश्त्यामध्येही खाऊ शकता किंवा लंचलाही घेऊ शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. आणि तुम्ही तुमच्या डाएटमध्ये एका ना एका वेळेला ही रेसिपी सामील करून घ्यायचा प्रयत्न करा. तुम्ही पाहिलंच असन बनवायला किती सोपी आहे आणि हेल्दी तर खूप आहे आणि याच्यामध्ये प्रोटीन, फायबर तर खूप जास्त आहे. उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी वेट लॉससाठी एकच नंबर काम करते. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरूच नका आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल आतापर्यंत तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या.